हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला आज बनवला आपण उन्हाळी वाळवणामधला दुसरा पदार्थ बटाटा फिंगर चिप्स. अगदी आपण त्याला वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायचे 5 किलो बटाटे घेतले होते इथं मी. आणि बटाटा हा मीडियम साईजमध्ये घ्यायचा. एकदम मोठा पण नाही, एकदम छोटा पण नाही, अगदी मीडियम साईजमध्ये घ्यायचे. नंतर बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आणि हा बटाटा फिंगर चिप्स कटर. अगोदर तर इथं बटाट्याचे साल काढून घ्यायचे. सर्व बटाट्याचे आपल्याला इथं साल काढून घ्यायचे आहे. आणि बटाट्याचे साल काढून झाले की परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे बटाटे. नंतर घ्यायचं बटाटा फिंगर चिप्स कटर आणि त्यावर बटाटा हा उभा ठेवायचा आणि वरतून प्रेस करायचं. माझ्या एका हातामध्ये मोबाईल होता त्यामुळे थोडं प्रॉब्लेम येत होतं. तुम्ही दोन्ही हाताने करा. आणि नंतर आपलं बटाटा फिंगर चिप्स इथं तयार झाले होते. आणि तुम्ही जर एक दिवस अगोदर हे जर केले तर त्याला त्रुटीच्या पाण्यामध्ये ठेवा. मी इथं सर्व प्रिपरेशन एका दिवसातच केलं होतं. म्हणजे अगोदर मी बटाटा फिंगर चिप्स करून नाही ठेवले. कोणी कोणी रात्री करून ठेवतं आणि सकाळी उकळून घेतं. आणि चला आता इथं आपले पूर्ण बटाटा फिंगर चिप्स तयार झाले होते. इकडं मी पाणी पण गरम करायला ठेवलं होतं अगोदर. नंतर त्यावर मीठ घालायचं चवीनुसार. आणि नंतर बटाटा फिंगर चिप्स पाण्यामध्ये टाकून द्यायचे. आणि 10 मिनटासाठी आपल्याला हे बटाटा फिंगर चिप्स उकळून घ्यायचे आहे गरम पाण्यामध्ये. नंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं 10 मिनटासाठी. नंतर मी जेवढे आपले उरले होते बटाटा फिंगर चिप्स ते पण करून घेतले. आणि जर तुमच्याकडे बटाटा फिंगर चिप्स कटर नसेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने पण बटाटा फिंगर चिप्स करू शकतात. थोडी करायला मेहनत लागते पण चाकूच्या साहाय्याने पण बटाटा फिंगर चिप्स तयार होतात. आणि चला आता आपले इथं बटाटा फिंगर चिप्स तयार झाले होते. नंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. आणि नंतर उन्हामध्ये वाळू घालायचे. उन्हामध्ये आपल्याला बटाटा फिंगर चिप्स 2 ते 3 दिवस वाळू घालायचे आहे. बटाटा फिंगर चिप्स हा जाड असतो त्यामुळे 2 ते 3 दिवस त्याला वाळू द्यायचं. आणि चला आता सर्व मी इथं बटाटा फिंगर चिप्स वाळू घातले होते. आणि नंतर एका दिवसामध्ये आपले बटाटा फिंगर चिप्स असे सुकले होते. अजून याला मी 2 दिवस वाळू घालणार आहे. आणि काही फिंगर चिप्स माझ्याकडे मागलच्या वर्षीचे होते ते मी तुम्हाला तळून दाखवले आहेत. तळल्यानंतर बटाटा फिंगर चिप्स हा पांढरशुभ्र दिसतो. आणि तुम्ही याला मुलांना स्नॅकमध्ये किंवा उपवासाला तळून खाऊ शकतात. करायला सोपं आणि कमी मेहनतीत होणारा बटाटा फिंगर चिप्स ही रेसिपी आपण इथं तयार केली होती. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.